राजा हरिश्चंद्र हा धर्मनिष्ठ होता. स्वप्नात दान दिलेले राज्य जागृतीत विश्वामित्रांना देऊन टाकले. विश्वामित्र म्हणाले, राजन, कोणतेही दान हे दक्षिणेशिवाय पूर्ण होत नाही. तुम्ही दान तर दिलेच, पण दक्षिणा काहीच दिली नाही. आणि तुम्ही सुद्धा हे लक्षात ठेवा, तुम्ही कुठेही दान करत असाल, तुम्ही मंदिरात दान करत असाल, तुम्ही आश्रमात दान करत असाल, तर कोणतेही दान हे दक्षिणेशिवाय पूर्ण होत नाही. राजन, तुम्ही दान तर दिलेच, पण दक्षिणा काहीच दिली नाही. परंतु आता राजा हरिश्चंद्रांकडे दक्षिणा देण्यासाठी काहीच शिल्लक नव्हतं. मग राजा हरिश्चंद्राने स्वतःला आणि स्वतःच्या पत्नीला काशीच्या बाजारामध्ये विकून टाकले आणि विश्वामित्रांची दक्षिणा पूर्ण केली. राजा डोंब्याच्या घरी नोकर झाला. स्मशान घाटावर प्रेत जाळण्याचं काम करू लागला. आणि एकीकडे एकुलता एक मुलगा रोहिदास सर्पदंशाने मेला. राणी तारामती मुलाचं प्रेत घेऊन निघाली. राणी तारामती मुलाचं प्रेत घेऊन स्मशानाकडे निघाली, तर लोकांनी तिला हडळ म्हणून मारलं. ही हडळ आहे, ही जिवंत मुले खाते, मारा हिला, मारा हिला. कशी बशी निघाली, स्मशानात पोहोचली. स्मशान घाटावर गेली. प्रेत जाळणारा कर मागू लागला. राणी तारामती म्हणते, माझ्याकडे काहीच नाही हो, माझ्याकडे काहीच शिल्लक नाही. राजा हरिश्चंद्राने राणी तारामतीला ओळखलं नाही आणि राणी तारामतीनेही राजा हरिश्चंद्रांना ओळखलं नाही. स्वतःच्या मुलाची अंत्ययात्रा करण्यासाठी कर मागावा लागतोय, यालाच म्हणतात काळ, यालाच म्हणतात परिस्थिती, यालाच म्हणतात समय. एकमेकांबरोबर लग्न करून आजपर्यंत आयुष्य घालवलं, ते आज एकमेकांना ओळखत नाही. राणी तारामती म्हणते, माझ्याकडे काहीच नाही हो, माझ्याकडे काहीच नाही. राजा म्हणतो, काहीच नाही असे का म्हणतेस, काहीच नाही असे का म्हणतेस. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे ना, त्या मंगळसूत्रातले 2 मणी काढून मला दे, म्हणजे ते 2 मणी मी माझ्या मालकाला कर म्हणून देईन. राणी तारामती म्हणते, तुम्हाला माझ्या गळ्यातील मंगळसूत्र दिसते, तुम्हाला माझ्या गळ्यातील मंगळसूत्र दिसते. तुम्हाला जर माझ्या गळ्यातील मंगळसूत्र दिसत असेल, तर तुम्ही नक्कीच माझे पती राजा हरिश्चंद्र आहात आणि मी तुमची पत्नी राणी तारामती आहे. आणि हा मेलेला आपला एकुलता एक मुलगा रोहिदास आहे. असं म्हणून राजा राणी ठसठसा रडू लागले. परीक्षेची पराकाष्ठा झाली, पण राजा राणीने आपला धर्म सोडला नाही. शेवटी विश्वामित्रांसहित सर्व देव प्रसन्न झाले आणि मेलेला एकुलता एक मुलगा रोहिदासाला जिवंत करून दिले आणि राजाला आपले संपूर्ण दान आशीर्वादासहित परत मिळाले. विठ्ठल 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 हरिश्चंद्र था एक राजा, क्षण में बन गया राज्य ही बन गया नौकर. जलाने लगा स्मशान घाट पर प्रेत, मर गया पुत्र, पुत्र की अंत यात्रा करने का धर्म संकट. मिला सभी देव देवताओं का आशीर्वाद, जीवित हो गया पुत्र. मिला अपना पूरा राज, वो भी आशीर्वाद सहित. इस चरित्र से हमें क्या सीख मिलती है, क्या संदेश मिलता है? समयासी सादर भावे, देव ठेविले तैसे राहा. आणि हेच संत सावता महाराज आजच्या अभंगाच्या ध्रुव पदातून सांगतात. समयासी सादर भावे, 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 समयासी
समयासी सादर भावे देव ठेविला तैसे राहावे देव ठेविला तैसे राहावे आ समयासी सादर भावे समयासी सादर भावे समयासी सादर भावे देव ठेविले तैसे राहावे. राजा हरिश्चंद्राचा हा होता पहिला काळ. राजा हरिश्चंद्राची ही होती पहिली परिस्थिती आणि राजा हरिश्चंद्राचा हा होता पहिला समय. राजा हरिश्चंद्र हा समयासी सादर होता. पण आज माणसं थोडं सुद्धा सहन करायला तयार नाही. माणसं समयाला सादर व्हायला तयार नाही. आज माणसाला फक्त सुख पाहिजे. आई वडिलांना मुलांकडून सुख पाहिजे. अरे पण मुलांकडे सुख आहे का? त्यांच्याकडे जर सुख असते तर ते दुःखी दिसलेच नसते ना. त्यांच्याकडे जर सुख असते तर ते एकमेकांसोबत भांडले नसते ना. भांडतात की नाही काका? भांडतात की नाही? तुमचं कसं काय? असंच मी एकदा एका मावशीला विचारलं, मावशी तुमचं कसं काय? त्या मावशी म्हणाल्या, महाराज मी हाय म्हणून बरं हाय, नाहीतर फार वाटोळच. भांडण म्हणजे दुःख आहे आणि दुःख आहे म्हणजे त्यांच्याकडे सुख नाही. आई वडील मुलांकडून सुखाची इच्छा करतात. नोकर मालकाकडून सुखाची इच्छा करतो. पती पत्नी एकमेकांकडून सुखाची इच्छा करतात. भिकारी श्रीमंताकडून सुखाची इच्छा करतो. माणसं माणसांकडून सुखाची इच्छा करतात, यात नवल नाही. माणूस माणसांकडून सुखाची इच्छा करतो, यात नवल नाही. माणसं प्राण्यांकडून सुद्धा सुखाची इच्छा करतात. सुख मिळण्यासाठी माणसं कुत्रे पाळतात. कुत्रे 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 30 लाखाच्या गाडीत कुत्र. अरे कुत्र्यात सुख असते का? विठ्ठल 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 माणसे धनात सुख शोधतात. माणसे दारूत सुख शोधतात. बऱ्याच क्षेत्रातील माणसे हे दारूमध्ये सुख शोधतात. दारूमध्ये कोण कोण सुख शोधतात म्हणजे कोण कोण पितात हे संत श्यामगिरीजी महाराज सांगतात. हरी खाने को चाहे मिले ना मिले, खाने को चाहे मिले ना मिले, नशा के सारे जीते हुए शराबी अब भारत में दारू मदिरा पीते हैं. हुए शराबी अब भारत में दारू मदिरा पीते हैं. हुए शराबी अब भारत में दारू मदिरा पीते हैं. हुए शराबी अब भारत में दारू मदिरा पीते हैं. खाने को चाहे मिले ना मिले, खाने को चाहे मिले ना मिले, नशा के सारे जीते हुए शराबी अब भारत में दारू मदिरा पीते हैं. हुए शराबी अब भारत में दारू मदिरा पीते हैं. हुए शराबी अब भारत में दारू मदिरा पीते हैं. हुए शराबी अब भारत में दारू मदिरा पीते हैं. बिन दारू के काम चले ना, वक्त आया क्या बीते हैं. दूध दही से प्यार रहा ना, क्लब बैठ चाय पीते हैं. चोचक बात कथा में पीते, चोचक बात कथा में पीते और पीते गोने में, टीका लगन दसई में पीते और शादी के होने में. कौन कौन से पीते हैं? कच्ची पीते,
पीते, गुंडा पीते और पीते, हत्यारे अध्यापक बैरिस्टर पीते, ठेकेदार जी पीते। घर में बच्चे भूखे रोए, घर में बच्चे भूखे रोए, घर गृहस्थी का ध्यान नहीं, चाहे जूते लगे हजारों, इनका भी कोई ख्याल नहीं। ये सब कौन कहते? संत श्यामगिरी जी महाराज कहते हैं। काहे श्यामगिरी